हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आता जस्ट फ्रेश झालेली आहे, माझी आंघोळ झाली आणि आता मी ब्रेकफास्टसाठी काहीतरी करते. सो माझा चहा पण पिऊन झाला. सो तुमचा चहा पिऊन झाला का? सो चला आता आता इथे आईने मशीन पण लावली आहे, कपडे लावले आहेत मशीनला. सो चला आता मी तुम्हाला माझं ब्रेकफास्ट दाखवते, मी काय करते. आणि हा माझा किचनचा खिडकीतला व्ह्यू आहे तिकडचा. सो एकदम बारीक बारीक पाऊस चालू आहे. आणि हे चिंचाचं झाड आहे. इथे दरवर्षी खूप चिंचा आहेत, आपण कोणी काढत नाही, काय नाही. आणि त्या पडून जातात, म्हणजे सुकून पडून जातात त्या. सो बघा तुम्ही किती छान झाडं दिसतंय, एकदम असं पावसाचे एकदम असे हिरवीगार झाडे दिसत आहेत. सो चला आता मी तुम्हाला माझा ब्रेकफास्टची रेसिपी दाखवते. चला गाईज, मी आता तुम्हाला माझं ब्रेकफास्ट दाखवते. सो हे आहे दलिया. हे गव्हाचं असतं, कोणी याला दलिया म्हणतं, कोणी लापशी म्हणतं. तर त्याच्यासाठी मी इथे घेतले शेंगदाणे, बटाटा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. सो चला आता मी दाखवते तुम्हाला. चला तर गाईज, मी आता हे कुकर ठेवलं आहे आणि मी कुकरमध्येच करते, कारण कुकरमध्ये पटकन होतं ते. आणि हे धुवून वगैरे काय घ्यायचं नसतं, असंच हे तेलामध्ये फ्राय करायचं. थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये 2-3 मिनिट फ्राय करायचं. ते एकदम थोडंसं तेल टाकायचं, 2-3 चम्मच. आता हे तेलामध्ये 2-3 मिनिट चांगलं फ्राय होऊ द्यायचं. आम्हाला ना गाईज रोज नाश्ता लागतो. नाश्ता नसला ना माझे सासरे खूप चिडचिड करतात. म्हणून आम्हाला रोज नाश्ता, रोज असं वेगवेगळं काहीतरी लागतं. सो आता मी काढून घेते प्लेटमध्ये. हे बघा, थोडंसं फ्राय केलं ते. आता याच्यामध्ये मी टाकते मोहरी, मोहरी छान तडतडून द्यायची. आता मी याच्यात टाकते शेंगदाणे. याचा शिरा पण बनवतात गाईच, कोणी कोणी हे गोड बनवून खातो, पण आम्हाला नाही आवडत हे गोड. आम्ही असं खिचडी टाईप लागतं हे असं, तर आम्ही कसं खातो. कढीपत्त्याची पानं, टाकू टोमॅटो, कांदा. आता हे थोडंसं गोल्डन करून घ्यायचं. मग याच्यामध्ये टाकू आपण अद्रक लसणाची पेस्ट. म्हणजे मी अद्रक लसूण पेस्ट नाही केलं, यात शिजून घेतलं आहे. तर ही आहे अद्रक लसणाची पेस्ट, मी टाकते याच्यात.
सगळं नीट काढून घ्यायचं गाईज, थोडंसं पण वाया नाही जाऊ द्यायचं. आता हे छान मंद आचेवर 5-10 मिनिट फ्राय करून घ्यायचं, म्हणजे अद्रक लसणाचा कच्चेपणा निघून जातो. चला तर गाईज, आता हे आपलं छान फ्राय झालंय 2-10 मिनिट. आता मी याच्यामध्ये टाकते मिरची, धनिया पावडर, हळद, हे मीठ आणि हे छान फ्राय करून घेते. आता मी याच्यामध्ये टाकते हे दलिया. हे छान मिक्स करून घ्यायचं. ही कोथिंबीर टाकते. याच्यात टाकते मी पाणी. अजून थोडंसं पाणी टाकते मी. आता मी याच्यामध्ये टाकते हा माझा स्पेशल मसाला, मॅगी मसाला. हा असं वरूनच टाकायचा. आणि आता मस्त याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेते. सो मी दाखवते तुम्हाला हे झाल्यावर. सो चला. हॅलो गाईज, आता मी इथे मॅगी बनवते. सो माझे मिस्टर बोलले का मला दलिया खायचा नाही, मला मॅगी बनवून दे. तर मग मी त्यांच्यासाठी मॅगी बनवते. याच्यासाठी मी टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली. सो मी दाखवते तुम्हाला आता. चला तर मी आता इथे मॅगी बनवते. माझ्या नवऱ्याचे लय नाटके राहता, हे नको ते नको. लहान मुलांसाठी मॅगी लागते त्यांना खायला. आता मी यामध्ये मी 2 कढीपत्त्याची पानं टाकते. तेल अजून गरम नाही झाले, मी टाकून दिले पानं. आणि मी मॅगी काढून घेते त्यातून. हे झालंय माझं. मी गॅस बंद केला आणि मला एकच बनवायची आहे, एकच पीस टाकायचं आहे, कारण ते बोलले थोडं करून दे. तर मी इथे टाकते टोमॅटो.
हा मॅगी मसाला, तर मी याच्यात टाकते पाणी, थोडंसं पाणी टाकते मी. आणि या पाण्याला छान उकळी आली का मग मी मॅगी याच्यामध्ये टाकते. तुम्ही खाता का काय अशी कच्ची मॅगी? मला तर फार आवडते. आता पाण्याला छान उकळी आली मी मॅगी टाकते याच्यात. आता हे सुटायला 1-2 मिनिट लागतील. चला तर मी दाखवते तुम्हाला आता हे दलिया. चला तर मी आता पप्पांना देते. हा बघा कसा झोपलाय मोबाईल बघत. चला तर माझी मॅगी पण रेडी झाली आहे. चला गाईज मी आता माझ्या नवऱ्याला देते. टीव्ही बघत बसले ते मी आईला. आई बसले मॅगी खात. चांगली झाली आहे. मी चला तर गाईज आता मी पण नाश्ता करून घेते आणि मी भेटते तुम्हाला नाश्ता झाल्यावर. सो तोपर्यंत बाय. तुमचा पण नाश्ता झाला का? तुम्ही पण नाश्ता करून घ्या, मग भेटते मी तुम्हाला. मग पुढचं दाखवते मी तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत. बाबू आई हाय करा. ही आहे आमची गाडी उभी खाली. सिलेंडरची गाडी येते. सो आता ते खाली सिलेंडर घ्यायला गेले जेवण करता करता. बाबू कुठे चालला? इकडे बाहेर नको जाऊ. आणलं नाही सिलेंडर? गाडीने आली ना. जेवण करता करता गेले होते. अरे ते पंखा घे सगळं चालू आहे ना. घेऊन आले जोर लगा के. ऐशा बेकार आहे.
हे आहे माझे टॉप, डेली यूजसाठी मागवले होते मी. बघू आपण कसे खोलून. 4 आहेत ते. डेली यूजसाठीच पाहिजे तुम्हाला हे. हे गाईज, हॅलो, गुड आफ्टरनून. तर आता मी माझ्या मुलासाठी पास्ता बनवला आहे. सो त्याला मी आता तो खाऊ घालते. मी तुम्हाला काही पास्ता करताना दाखवला नाही. आपल्या पॅकेटमधला असतो ना, तोच मी इथे फक्त शिजवून घेतलेला आहे. सो आता मी त्याला ते खाऊ घालते. सो बघा तुम्ही मी कसा बनवला आहे, मी दाखवते. सो हे बघा मी किती छान पास्ता बनवला आहे. आता मी त्याला देते. सो चला. हे गाईज, हॅलो, गुड आफ्टरनून. आता दुपारचे 1:30 वाजले आणि आता आम्ही परत एकदा चाललो आहे डीमार्टला. सो त्या दिवशी मी फक्त खायच्याच वस्तू आणल्या, तर आता मला सर्व किचनच्या वस्तू घ्यायच्या आहे. आपल्याला जे किराणा लागतो जो डेली यूजसाठी, तर आम्ही ते आणायला चाललो आहे. सो चला तुम्ही पण, मी दाखवते तुम्हाला. सो तिथे ना डीमार्टमध्ये मी जास्त काही शूट नाही करणार, कारण तिथे ना अलाउड नाही आहे शूट करण्यासाठी. सो मी थोडंफार दाखवेल तुम्हाला, तर बघा तुम्ही. टाक आता पोज देतोय माझा बाबू फोटो काढण्यासाठी. त्याला असं वाटतं मी फोटोज काढते. दादा उभा राहा ना. ओय उभा राहा. इकडे बघ, इकडे बघ समोर. बाय कर, बाय कर सगळ्यांना. हाय. चला तर आम्ही आता चाललोय डीमार्टला. कुठे चाललोय आहे आपण? डीमार्टला. कुठं? पुढंच, त्याला माहिती सगळं. तुम्हाला दाखवतोय तो कुठं काय. तिथून जायचं असं सांगतोय. बघा खेळणे घेतोय. काय घेतलं? चला गाईज, आमची शॉपिंग झाली आहे. चला गाईज, आता आमची शॉपिंग झाली आहे. सामान भरत आहे बॅगमध्ये. सो चला आम्ही घरी भेटूया आपण. आणि हा माझा बाबू चिप्स खातोय आणि सगळे चिप्स तो आजच संपवणार आहे.
बस का भाभी. बाबू हाय कर. गाडी दाखव तुझी. गाडी दाखव. अशी छान आहे. छान आहे ना. आणि गाईज आम्ही हे आणले ते लिंबू पिळण्याचं असतं ते असं असं करून. सो हे होतं आमच्याकडं पण ते खराब झालं तरी आम्ही आणलं ते. सो याच्यावर प्राईस बघा तुम्ही. चला गाईज आता मी हे सगळं सामान डब्यामध्ये ठेवते आणि मग भेटते मी तुम्हाला. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा पूर्ण. सो चला आम्ही भेटते तुम्हाला थोडं. हे गाईज हॅलो गुड इव्हिनिंग. सो व्ह्यू बघा किती छान झाला आहे इव्हिनिंगचा. आणि आमची गॅलरी. बाबू बघा काय करतोय. ते खुर्चीवर पावसाचं पाणी पडलंय ना सो ते पुसतोय तो रुमालने. रे रे रे. हे गाईज हॅलो. आता रात्रीचे 8 वाजले आणि मी स्वयंपाक करते. सो माझा बाबू बघा मला कसं हेल्प करतोय. बाबू काय करतोय. तुम्हाला हेल्प करतोय ना. हो. आता मी स्वयंपाक करते तर मी काय तुम्हाला काही स्वयंपाक काय दाखवत नाही आज. बाय बाबू बाय कर. भेटूया आपण नंतर. खिचडी टाकली आणि मी पापडची चटणी करते. मी तुम्हाला बोलले होते ना काल ते आम्हाला रोज खिचडी लागते. तो आज पण खिचडी. आमच्या सिटीमध्ये ना खिचडी खूप चालते. सगळ्यांची तर संध्याकाळची ना खिचडीच असते. कढी खिचडी पापड लोणचं संध्याकाळचा मेनू रात्रीचा. आणि आमच्या इथं खिचडी आणि भजे. पण आज मी काय भजे केले नाही. आज कंटाळा आला तर भजे करायचं. सो आता मी याची चटणी करून घेते. ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो गाईज आता तर माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि मी चालले आता मी बेडरूममध्ये. सो मी ब्लॉग इथेच एंड करते. सो बाय गुड नाईट. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. सो बाय गुड नाईट.